नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एमजे झीझी रेसिपीज मध्ये। आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी खास एकदम मसालेदार मेथीतली कोलबी। तर ही रेसिपी ह्या गटारीला तुम्ही नक्की ताव मारून खाल्ल्याशिवाय राहणार नाही। तर चला मग जाऊया किचनकडे। कृतीमध्ये सर्वात आधी इथे 4 छोटे चमचे तेल तापवायला ठेवलेले आहे। त्यात मध्यम 3 आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतले, ते आपण छान खरपूस भाजून घेऊया। कांदा फ्राय होतोय छान, तोपर्यंत आपण भाजी छान कट करून घेऊया। ही इथे मी भाजी घेतलेली आहे, ती बारीक मेथीची भाजी घेतलेली आहे। ही नॉर्मली समुद्राच्या किनारी उगवली जाते आणि याच्यात खूप अशी बारीक रेती असते। तर 3 ते 4 पाण्यातून ही भाजी छान धुवून घेतलेली आहे। आता तिला बारीक कट करून घेऊया। भाजी कट करून झाली आहे। आता आपण कोलबीला मॅरिनेशन करणार आहोत। इथे मी 200 ग्रॅम कोलबी घेतलेली आहे। त्याच्यासाठी आपण एक मोठा चमचा मालवणी मसाला इथे घेतलेला आहे, हळद घेतली अर्धा चमचा, चवीनुसार कोलबी पुरतच मीठ घेणार आहे आणि गरम मसाला हे ऍड करून आपण याला छान मॅरिनेट करून ठेवणार आहोत। तुम्ही बघू शकता कांदा छान तांबूस झालाय। त्याबरोबर आपण आता इथे एक मध्यम आकाराचा बटाटा मी कापून घेतलाय, तो पण ऍड करून घेऊया व तोही कांद्याबरोबर फ्राय करून घेऊया। कांदा इथे छान आपला फ्राय झालेला आहे। ओके, त्यात आपण ऍड करणार आहोत 2 मध्यम आकाराचे टोमॅटो, 4 मिरच्या व आलं लसूण पेस्ट। याच्यात मग नंतर आपण ऍड करणार आहोत मीठ अर्धा चमचा चवीनुसार। लक्षात असू द्या आपण कोलबीला सुद्धा मीठ लावलेलं आहे, त्यामुळे बेताचंच मीठ आपण यूज करणार आहोत। हे यालाही छान आपण फ्राय करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता कांदा व टोमॅटो मी मस्त असा खमंग फ्राय करून घेतलेला आहे। साइडने तेलही सुटायला लागले आपल्याला मसाल्याला छान। आता त्यात आपण ऍड करून घेणार आहोत जी मॅरिनेट केलेली कोलबी आहे ती आपण ऍड करून घेणार आहोत। कोलबी ऍड केल्यानंतर कोथिंबीर टाकूया व एक छान मिक्स देऊया आपण ह्या भाजीला। इथे छान 2 मिनिटं फ्राय करून घेतलेली आहे मी। आता आपण त्यात ऍड करणार आहोत जी आपण कट करून घेतलेली भाजी आहे ती। इथे बारीक मेथी मी तुम्हाला आधी सांगितली होती की मी घेतलेली आहे, पण त्याचबरोबर मी थोडीशी कांद्याची पात पण इथे वापरते आहे। भाजी ऍड करून छान मिक्स करून घेऊया व ही भाजी आपल्याला थोडंसं पाणी टाकून शिजवायची, अगदी म्हणजे 2 ते 3 स्पून आपण पाणी इथे ओतणार आहोत भाजीमध्ये व आपण छान वाफेवर तिला शिजवून घेणार आहोत। 7 ते 8 मिनिटं झालेले आहेत। झाकण उघडून बघून घेऊया। वाव, तुम्ही बघू शकता भाजीला किती मस्त असा तवंग आलेला आहे आणि कलर पण सुंदर आलेला आहे भाजीचा आणि खमंग तर अप्रतिम येतोय। भाजी आपली छान शिजलेली आहे। तसं कोलबीला शिजायला वेळ नाही लागत, बटाटे आपण आधीच तेल कांद्यात छान फ्राय करून घेतलेले होते। भाजी झाली आहे, आपण तिला मस्त आता सर्व्ह करून घेऊया। या कोलबी मसाल्याबरोबर मी इथे मस्तपैकी तांदळाची भाकरी पण बनवलेली आहे खाण्यासाठी। ही रेसिपी तुम्ही चपातीबरोबर एन्जॉय करू शकतात किंवा भाकरीबरोबरही एन्जॉय करू शकतात। ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा व तुमचा फीडबॅक मला कमेंट सेक्शनमध्ये द्यायला विसरू नका। चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा। थँक्यू।